आमचे परिवहन समिती स्थापन होऊन आणखीन 100 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्या अगोदर आम्ही काही निर्णय घेऊन फक्त निर्णय हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे। 1303 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वाढीव दराने हे पैसे जमा झालेले। निश्चित एक आनंद आहे आम्हाला की आम्ही म्हणजे काही ना काहीतरी करू शकलो की सर्वात हा मेन घटक आहे जो दुर्लक्षित असतो व यांना न्याय द्यायचं काम आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे। तर मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधन आणि कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला अखेर प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। नवीन निर्णयानुसार ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट 7,000 रुपयांची भरीव वाढ करण्यात आली असून परिवहन समिती आणि महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। गेल्या अनेक वर्षांपासून NMMT अंतर्गत चालक, वाहक आणि इतर विविध पदांवर ठोक मानधनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पगारवाढीची सातत्याने मागणी होत होती। कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांच्या मानधनात 7,000 रुपयांची थेट वाढ मंजूर केली। केवळ एवढेच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1,000 रुपयांची नियमित वार्षिक वेतनवाढ देखील देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। वेतनवाढीला घेऊन आज NMMT कर्मचाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची परिवहन समिती सभापती विकास झंजाड यांच्या अध्यक्षतेखाली भेट घेऊन त्यांचे आभार मानले। पत्रकारांशी बोलताना परिवहन समिती सभापती विकास झंजाड यांनी सांगितले की परिवहन समिती स्थापन होऊन अजून 100 दिवस देखील झाले नाही व एवढा मोठा दिलासा कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे। निश्चित आम्ही 15 एप्रिल रोजी हा निर्णय घेतला होता की मागील 6 ते 7 वर्षामध्ये कामगारांना पगार वाढलेले नव्हते। ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर नवी मुंबईसारख्या शहरामध्ये इन हँड 18,000 17,000 रुपये जर पगार येत असेल तर ते कुटुंब कसं जगेल। कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, मी पण एक मध्यमवर्गीय चाळीतला असल्यामुळे मला देखील या गोष्टीची कल्पना होती। म्हणून सर्वात प्रथम म्हणजे आमचे परिवहन समिती स्थापन होऊन आणखीन 100 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्या अगोदर आम्ही काही निर्णय घेऊन फक्त निर्णय हे कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे। आणि आज आता 1 तासा अगोदर यांच्या म्हणजे साधारणतः आमचे 1303 कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। 850 कर्मचारी आहेत ते आमचे परमनंट आहे। 1303 कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वाढीव दराने हे पैसे जमा झालेले। वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर विश्वास ठेवून कामगार काम करत होते। आज त्यांना या विश्वासाचे फळ मिळाले आहे। तसेच दरवर्षी 1,000 रुपयांची पगारवाढ होणार असल्याचे देखील ते म्हणाले। निश्चित एक आनंद आहे आम्हाला की आम्ही म्हणजे काही ना काहीतरी करू शकलो की सर्वात हा मेन घटक आहे जो दुर्लक्षित असतो व यांना न्याय द्यायचं काम आदरणीय नाईक साहेबांनी केलेलं आहे। तर मी परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या नवी मुंबईमध्ये कर्मचारी असतील किंवा कोणताही वर्ग असेल त्यांना एक गोष्ट माहीत आहे की या नवी मुंबईमध्ये आदरणीय नाईक साहेब आहेत आणि ते आपल्याला योग्य तो न्याय देतील या भरोशावरतीच ही लोक आजपर्यंत काम करत होती। कोणी कुठे सोडून गेलं नाही। एवढा 18,000 कमी पगार असताना देखील बिचारे काम करत होते। आज त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला। आता हे 7,000 वाढून प्रत्येक वर्षी 1,000 रुपये हे ऑटोमॅटिकली वाढत जाणार। म्हणजे प्रत्येक वर्षी यांना वेगळं पत्र द्यायची गरज नाही किंवा वेगळ्या अपेक्षा ठेवायची गरज नाही। पगार वाढले असून जबाबदारी देखील वाढली असल्याचे सांगत त्यांनी सांगितले की प्रत्येक वाहकाला महसूल वाढवण्यावर जोर देण्यास सांगण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक डेपोमध्ये बैठका देखील घेतल्या जाणार आहेत। आता या ठिकाणी जसं यांना पगार वाढवलेत तशा यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढलेल्या आहेत। मॅडम, या मागील 6 वर्षामध्ये ही भयंकर तोट्यात गेलेली आहे। याची कारणं वेगवेगळे असतील, डिझेल गाड्या असतील, ते आम्ही सर्व सुधारणा केलेल्या आहेत। जे विषय परिवहन समितीमध्ये मंजूर झाले त्याची आता टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यानंतर जे असे रूट आहेत जे लॉसमध्ये आहेत ते कमी करण्यात येतील।
त्यानंतर प्रत्येक कंडक्टरला एक सूचना दिलेली असेल की बाबा आता हे पगार वाढलेत पण आपल्याला रेव्हेन्यू पण वाढवून द्यायचा आहे. उद्यापासून मी प्रत्येक डेपोमध्ये प्रत्येक कंडक्टरची मीटिंग घेणार आहे की तुमचं कलेक्शन वाढलेलं पाहिजे. बेस्टची बस पुढं जाते आणि आपण पाठीमागून चाललो तर प्रवासी तर त्या बसमध्ये चालणार आहे. त्या हिशोबाने ते शेड्यूल वाढवून या बसमध्ये तर उत्पन्न वाढणार. त्यानंतर आमच्या ज्या नवीन बस येतील त्यांमध्येही उत्पन्न वाढेल आणि निश्चित या येणाऱ्या 4-6 महिन्याच्या काळामध्ये परिवहनमध्ये एक वेगळा बदल जसा आत्ता दिसतोय यापेक्षाही चांगला बदल दिसेल. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.